गुरुग्राममध्ये एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे। मुश्ताक अहमद असं आरोपी प्रियकराचं नाव आहे। त्याने पूजा नावाच्या महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे। त्यांच्या प्रेम प्रकरणाची जी कहाणी समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे। पूजा ही 35 वर्षांची असल्याची माहिती आहे। पूजा आणि मुश्ताकची ओळख एका बसमध्ये झाली होती। त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यानंतर ते लिव्ह इन मध्ये राहू लागले। काही काळाने पूजाने मुश्ताककडे लग्न करण्याची मागणी केली, पण मुश्ताकला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं। त्यानंतर काही काळाने पूजाला कळालं की मुश्ताकने गावी जाऊन लग्न केलं आहे। याला तिने विरोध केला। याचाच राग आल्याने त्याने पूजाची हत्या केल्याचा आरोप आहे। मुश्ताकने तिची हत्याच केली नाही तर त्याने धारदार शस्त्रानं पूजाचं शिर धडावेगळं केलं। त्यानंतर त्याने तिचं शिर नसलेलं धड नाल्यात फेकलं, तर शिर प्लास्टिकच्या पिशवीत टाकून पाण्यात सोडून दिलं। काही दिवसांपासून पूजा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। तपासाअंती मुश्ताकने तिची हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पोलिसांना उत्तराखंड येथून पूजाचा सांगाडा मिळाला आहे, पण तिचं शिर अद्याप सापडलेलं नाहीये। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत। 19 डिसेंबर 2024 ला एका तरुणीने सेक्टर 5 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की तिची बहीण पूजा बेपत्ता आहे। पूजा मूळची उत्तराखंडच्या नानकत्तमची रहिवासी आहे। तिला 2 मुलं आहेत। घटस्फोटानंतर ती गुरुग्राममधील एका स्पा सेंटरमध्ये काम करत होती। पोलिसांनी पूजा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली आणि तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना समजलं की पूजा मुश्ताक अहमद नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती। मुश्ताक हा देखील उत्तराखंडचा रहिवासी आहे। पोलिसांनी मुश्ताकला उत्तराखंडमधून ताब्यात घेतलं। तेव्हा चौकशीत त्यानं सांगितलं की त्याने पूजाची हत्या केली। त्याने उत्तराखंडमध्ये पूजाची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह नंदा नहरमध्ये फेकून दिला। मुश्ताकने सांगितलं की त्याची आणि पूजाची पहिली भेट रुद्रपूर रोडवेज बसमध्ये झाली होती। दोघेही उत्तराखंडचे असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली। पूजाच्या आईची तब्येत खराब होती, त्यामुळे ती मुश्ताकची टॅक्सी घेऊन 2-3 वेळा आईला भेटायला गेली। याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर दोघेही गुरुग्राममध्ये आले। इथे मुश्ताक टॅक्सी चालवू लागला। मुश्ताक आणि पूजा 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहिले। ऑक्टोबर 2024 मध्ये दोघांमध्ये भांडण झालं। त्यानंतर मुश्ताकने पूजाला गुरुग्राममध्ये सोडलं आणि तो उत्तराखंडला परत गेला। मुश्ताक जेव्हा त्याच्या घरी सितारगंजला पोहोचला तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला। त्यांनी त्याच्या नातेवाईकांमधीलच एका मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं। जेव्हा पूजाला मुश्ताकच्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा तिला ते सहन झालं नाही। तिने त्याला जाब विचारला की माझ्याशी लग्न केलं होतंस, मग दुसऱ्या मुलीशी लग्न का केलं? यावरून तिने घरात गोंधळ घातला आणि पोलिसात तक्रारही दिली। आरोपी मुश्ताकने पोलिसांना सांगितलं की त्याने पूजाला समजावलं होतं। त्यानंतर 15 नोव्हेंबर 2024 रोजी तो पूजाला त्याच्या बहिणीच्या घरी खटीमाला घेऊन गेला। 16 नोव्हेंबरला तो तिला फिरायला घेऊन गेला आणि नहरच्या काठावर काली पुलियाजवळ धारदार शस्त्रानं तिचं डोकं धडावेगळं करून तिची हत्या केली। आरोपीने पुढे सांगितलं की त्याने पूजाचं डोकं कापून प्लास्टिकच्या पिशवीत टाकलं आणि ते नाल्यात फेकून दिलं, तर धड बेडशीटमध्ये गुंडाळून नाल्याजवळ फेकलं। त्यानंतर तो घरी परतला। पोलिसांनी आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। तिथे त्यांना कपड्यांमध्ये गुंडाळलेला कुजलेला सांगाडा सापडला। मृत बहिणीच्या भावाने तिच्या ओढणीवरून तिची ओळख पटवली। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। त्यांनी पूजाचं शरीर शोधून काढलं आहे, पण अजूनपर्यंत तिचं शिर सापडलेलं नाहीये। त्याचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।